नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सोप्या पद्धतीने चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे चटकदार चकोल्या. रोजच्या जेवणामध्ये पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं आणि झटपट असं जर ट्राय करायचं असेल तर ह्या मस्त खमंग आणि पौष्टिक चटकदार चकोल्या नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 व्यक्तीच्या जेवणासाठी आपण ह्या चकोल्या बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. रेग्युलर चपातीसाठी जे पीठ घेतो तेच पीठ घ्यायचं. त्याच वाटीने पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी प्रथाची हळद वापरत आहे. प्रथाची हळद शुद्ध हळकुंडापासून तयार केली जाते, त्यामुळे कुठल्याही पदार्थामध्ये अगदी खूप कमी घालावी लागते. तर एक पाव चमचा हळद घातली आहे. त्यानंतर इथे मी प्रथाचंच लाल तिखट घेतलं आहे. तर 1 चमचा भरून लाल तिखट आपण यामध्ये टाकणार आहोत. प्रथाचे जे सर्व मसाले आहेत ना, ते अगदी उत्तम आणि दर्जेदार साहित्यापासून तयार केले जातात आणि याची चव आणि रंग याने पदार्थाला खूप छान येतो. 1 चमचा भरून लाल तिखट घातला आहे. त्यानंतर प्रथाचीच धनेपूड घेतली आहे. तर 1 चमचा भरून धनेपूड आपण यामध्ये घालून घेऊया. अर्धा चमचा जिरे घेतला आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे आपल्या चकोल्या ज्या आहेत ना, त्या खाताना मस्त मऊ अशा लागतात. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकूया. आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा मस्त घट्टसर असा गोळा तयार करायचा. तर बघा, अशा पद्धतीचं मस्त घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे. पीठ खूप जास्त मऊ किंवा सैलसर मळायचं नाही. आता थोडंसं तेल या पिठाच्या गोळ्यावरती टाकायचं व तेल सगळ्या पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू देऊया. तोपर्यंत वाटण करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे पातळ काप करून घेतले आहेत. अर्धा चमचा जिरे, 3 हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती याचं मस्त बारीकसर असं वाटण तयार करायचं. तर बघू शकता, अशा पद्धतीने मस्त बारीकसर असं वाटण तयार करून घेतलं आहे. तर बघा, आता पीठ भिजून सुद्धा 10 मिनिटे झाली आहेत आणि पीठ मस्त असं मुरलेलं आहे. तर हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि आता या पिठाचे एकसारखे असे गोळे करून घेऊया. गोळे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. इथे मी एकसारखे असे 4 असे गोळे तयार करून घेतले आहेत. त्यानंतर चपाती लाटण्यासाठी एक गोळा घ्यायचा व बाकीच्या पिठावरती झाकण ठेवायचं. आता पीठ छान घट्टसर भिजवलेलं आहे, त्यामुळे चपाती लाटण्यासाठी इथे मी पोळपाटला तेल किंवा पीठ काहीही लावलेलं नाही. तुमचं पीठ थोडंसं सैलसर असेल तर तुम्ही याला गव्हाचं कोरडं पीठ लावून चपाती लाटू शकता. तर बघा, अशा पद्धतीची चपाती लाटून घेतली. खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही. आता ही चपाती आपल्याला आपल्या आवडीच्या आकारानुसार कट करून घ्यायची आहे. इथे मी चौकोनी आकारामध्ये या चकोल्या कट करून घेतल्या आहेत. अशाच पद्धतीने सगळ्या चकोल्या इथे मी करून घेतलेल्या आहेत. चकोल्या करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की एक मोठा कांदा छान बारीक कापून घातला आहे. कांदा गुलाबीसर रंगाचा परतून घ्यायचा. कांदा छान गुलाबीसर रंगाचा परतून झाला की यामध्ये 1 चिमूटभर हिंग. हिंग जर सुरुवातीलाच घातला ना तर तो करपतो, म्हणून या स्टेजला घालायचा. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, तयार केलेलं वाटण आणि आता वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं. बघा, वाटण छान असं परतून झालेलं आहे. तर एक मोठा टोमॅटो छान बारीक कापून घेतला आहे, तो टाकूया. त्यानंतर यामध्ये टाकायची आहे हळद. तर इथे मी प्रथाची हळद घेतली आहे, तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद यामध्ये टाकायची. लाल तिखटसुद्धा इथे मी प्रथाचंच वापरत असते. तर इथे 1 चमचा भरून लाल तिखट आपण यामध्ये टाकणार आहोत किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा भरून प्रथाची धनेपूड घालायची आहे आणि तर सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर बघा, सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून झालं आहे. तुम्हाला दिसत असेल याच्या कडेने तेल सुटलेलं आहे. तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं. ते भांडं विसळून कढईमध्ये घालायचं आणि चकोल्या शिजण्यासाठी भरपूर असं पाणी घालायचं. तुम्हाला चकोल्यामध्ये कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार, चवीनुसार मीठ टाकायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची. पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी आली की तयार केलेल्या ज्या चकोल्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या. चकोल्या टाकण्याच्या आधी पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी येणे आवश्यक आहे. तर आता सगळ्या चकोल्या यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक 10 ते 12 मिनिटे ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या.
तर मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटे चकोल्या शिजवून घेतल्या. बघू शकता चकोल्या छान अशा शिजल्या आहेत आणि यामध्ये रस्सासुद्धा भरपूर आहे. तुम्हाला जर चकोल्या कोरड्या हव्या असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवू शकता, पण कोरड्या जर चकोल्या केल्या ना तर त्या खाताना घशामध्ये अडकतात. त्यामुळे यामध्ये अशा पद्धतीने रस्सा असणे आवश्यक आहे. आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि गरमागरम चकोल्या सर्व करायच्या. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.